एकादशीचे महत्त्व काय आहे तर हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते। एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते। जो मनुष्य हे व्रत पाळतो, सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो, तो शेवटी श्रीमन्नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो। एकादशीचे व्रत केल्यास 1000 गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते। एकादशीला केस कापू नयेत, मौन बाळगावे, एकादशीला झाडाची पाने तोडू नयेत, सत्यवचनी राहावे। एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून व्रताचा संकल्प करावा। या दिवशी हरिनामाचा जप करावा, भागवत कथा, कीर्तन, भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करावा। एकादशीच्या दिवशी निर्जल उपवास करावा, शक्यतो वायू सेवन करावे। त्याने कार्य चालत नसेल तर पंचद्रव्य किंवा तूप घ्यावे, त्यानेही भागत नसेल तर पाणी किंवा दूध प्यावे। तरीही भूक लागली तर फळांचे सेवन करावे, भरपेट खाऊ नये। जागरण करून हरिनामाचा जप करावा। एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तसेच ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करावा। एकादशीचे व्रत 12 वर्षाखालील मुले आणि गरोदर स्त्रिया वगळता सर्वांसाठी अनिवार्य आहे। उपवास पाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फक्त फळे आणि दूध घेणे होय। एकादशीच्या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये। तसेच सात्विक आहारासोबत भगवान श्रीहरींचा जप करावा। अशा प्रकारे एकादशीचे महत्त्व आपल्याला सांगता येईल। धन्यवाद।